आजही एखाद्या मुलीनं नाकारलं जातं. आजही जातीच्या नावावर भेदभाव होतो. गरीब माणूस न्यायासाठी झगडतो. मग प्रश्न पडतो, इतक्या वर्षानंतरही आपण खरंच बदललो आहोत का? आणि इथेच मला, तुम्हाला, समाजाला, सर्वांना आठवतात ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी 18व्या दशकात याच अन्यायाविरुद्ध लढा दिला. तर नमस्कार मित्रांनो, मी मनीष मानकर आपल्या समोर सादर करतोय महात्मा फुलेंचे विचार. स्पेक्ट्रम अकॅडमी यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर बोलण्याची मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांचे विचार केवळ इतिहासातच नाही तर प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये, प्रत्येक महिलेमध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक समाजाच्या घटकामध्ये असायला हवेत. तर आजच्या समाजासाठीही हे विचार दिशादर्शक आहेत. ते म्हणजे महात्मा फुले. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय याचे प्रतीक असणारे महात्मा ज्योतिराव फुले. माझा आजचा विषय, आजच्या विषयाबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. माझा आजचा विषय आहे समाजात महात्मा फुलेंचे विचार आजच्या घडीला किती प्रासंगिक आहेत हे जाणून घेण्यासाठी किंवा हे माहिती करून देण्यासाठी आज मी महात्मा फुलेंवरती बोलणार आहे. शिक्षणाचे महत्त्व, महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्त्व कसे पटवून दिले? महात्मा फुलेंनी सर्वप्रथम स्त्रियांसाठी, दलितांसाठी शाळा सुरू केली. प्रत्येक घटकासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्या प्रत्येक काळामध्ये त्यांचे पाऊल म्हणजे एक क्रांतीच होती. आज आपण म्हणतो ना, एज्युकेशन इज द की. अरे, एज्युकेशन इज द की, पण आजही कित्येक मुली शिक्षणापासून वंचित आहे. मग हा त्याला न्याय मिळतोय का? फक्त मुलीच नाहीत तर पुरुष सुद्धा महात्मा फुलेंच्या विचारावर आज चालायला पाहिजेत. शिक्षणापासून ते वंचित आहेत. महात्मा फुलेंचे विचार अजूनही अपूर्ण नाहीत का, असं मला वाटतं. असं तुम्हाला वाटतं का? त्यांनी सांगितलं होतं शिक्षण हे खरं स्वातंत्र्य आहे, आणि आजही हे वाक्य तितकंच सत्य मला असं वाटतं. समाजाला वाटतं का? तुम्हाला वाटतं का? तुमचं काय मत आहे? सामाजिक समानता असेल, जात असेल, पात असेल, धर्म असेल, भेदभाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी आज संपलेल्या आहेत असं आपण म्हणतो. अरे, म्हणतो आपण संपलेल्या आहेत, परंतु वास्तव मात्र वेगळंच आहे. हे संपलंय का? हे चित्र तुम्हाला दिसतंय का? ह्या भेदभाव, धर्म, ह्या गोष्टी संपल्या आहेत का आज? तुम्हाला काय वाटतं? तर महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन करून समानतेचा संदेश दिला. हे सर्वांना माहिती आहे. आपण इतिहासामध्ये लिहितो, आपण MPSC मध्ये लिहितो, UPSC मध्ये लिहितो, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देतो. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. परंतु मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, खरोखरच समानतेवर तुम्ही विश्वास ठेवता का? समानता राहिली आहे का? आहे का समानता? स्त्रीला तेवढा न्याय मिळतो का? पुरुषाला तेवढा न्याय मिळतो का? मला याचं उत्तर पाहिजे. तर याचं उत्तर आजही आपल्याला मिळत नाही. स्त्री सशक्तीकरण, स्त्री केवळ घरापुरती मर्यादित नाही, हे जगाला दाखवून देणारे फुले आणि सावित्री. आज आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो, त्याबद्दल बोलतो, त्याबद्दल विचारतो, त्याबद्दल आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मत व्यक्त करतो. परंतु खरंच कित्येक महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजही नाही आहे. मग फुलेंची लढाई असो, फुलेंचे विचार असो, ते आज आपल्याला आठवतं की ते अजूनही संपलेले नाही आहेत. ते आजही सुरूच आहेत. अरे, महात्मा फुलेंचे विचार म्हणजे एक केवळ इतिहासात गिरवण्यासारखा धडा नाही रे. तर ते काय आहे मग? आपण लिहितो ना की आज माझा UPSC मेन्सचा पेपर आहे, आज मला MPSC मेन्सचा पेपर आहे, त्याच्यामध्ये महात्मा फुले आजही विचारले जातात. आजही आपण त्यांना लिहितो, त्यांचे धडे गिरवतो. पण आजच्या समाजासाठी ते फक्त आरसा आहेत का? जर आपण अजूनही भेदभाव करत असू, तर अजूनही कुणाला शिक्षणापासून दूर ठेवत असू, तर मग महात्मा फुले मला, तुम्हाला, आपल्याला समजलेलेच नाहीत. आपण म्हणतो की आपण प्रगती केली आहे, तंत्रज्ञान बदललं आहे, पण खरंच आपण प्रगती केली आहे का? की ते बदलण्याची गरज आहे? फुलेंचे विचार फक्त वाचायचे नाहीत रे मित्रांनो, फुलेंचे विचार जगल्या गेले पाहिजे. ते आपल्या रोजच्या चालीमध्ये, त्या आपल्या रोजच्या कामामध्ये ते जगता आपल्याला आले पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की समाज आपण बदलायला हवा, तर सुरुवात समाजापासून नाही, तर सुरुवात हे माझ्यापासून, सुरुवात हे तुमच्यापासून, सुरुवात हे समाजातील प्रत्येक घटकापासून व्हायला पाहिजे. कारण
खरा बदल विचारातूनच सुरू होतो. खरा बदल हा फक्त विचारातूनच सुरू होतो. तर मला एक सांगा, तुम्ही हा विचार बदलणार आहेत का? तुम्ही हा समाज घडवणार आहे का? तुम्ही महात्मा फुलेंच्या विचारांतून चालणार आहेत का? जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर तुमचं मत या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नोंदवा की तुम्हाला माझं मत आवडलंय का, तुम्हाला माझं मत कसं वाटलं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. जास्तीत जास्त विचार ही महात्मा फुलेंची समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.